तुम्ही उशीर आलात त्या कारणामुळे 3 ओव्हरची मॅच, कारण की एवढा वेळ आम्ही थांबलोय ना, या एवढ्या वेळेमध्ये आमची एक मॅच कंप्लीट झाली असती. काय बोलताय? 4? तुम्ही सांगाल तसं. 4 ओव्हर ओके चालेल. चला 4 ओव्हरची मॅच. नाही आता कमिटी सांगितलंय, आता ते प्रदीप दादा त्यांचं असं म्हणणं आहे, आता तुम्ही सांगितलं नाही घनसोलीवाले बोलतील तेवढ्या ओव्हरची, मग ते 10 पण बोलतात. जाऊ द्या मॅचकडे पुन्हा एकदा, जिथे घनसोली 11 घनसोली टीम एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल मडवी एक चांगले क्रिकेटर आहेत, चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेट खेळत असताना मस्ती मजा थोडी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. आणि रिलेशन फॅमिली, एक नवी मुंबई टेनिस क्रिकेट जे आहे ते एक फॅमिली, आणि प्रत्येक खेळाडू, प्रत्येक समालोचक, प्रत्येक गुणलेखक, प्रत्येक लाईव्ह टेलिकास्टवाला, ही सगळी एक नवी मुंबई टेनिस क्रिकेटची फॅमिली आहे. आणि थोडंसं जोक मस्ती क्रिकेटमध्येही पाहिजे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये सिरियस मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा आला इशारा, सुरुवात होईल या मॅचला. 4 ओव्हरची मॅच, दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर तुषार बर्गे, तर सलामीची जोडी स्ट्राईक वरती विराज, नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय श्री आला. लेट्स प्ले. पहिला बॉल यावेळेस मात्र चॉप केलं समोरच्या दिशेला. आपण पाहतोय इथे रनआउटची संधी आहे. जर थ्रो व्यवस्थितरित्याने झाला सर कदाचित श्री जो आहे तो बाद झाला असता. पहिल्या बॉलवरती याला सिंगल, अकाउंट ओपन झाले. उत्कर्ष दिवा या टीमचं. तुषार बर्गे भरपूर अनुभवा, घनसोली 11 घनसोली या टीमकडे खेळत असताना भरपूर सारे मॅचेस जिंकवल्यात आणि ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये सापडलाय ना, त्या वेळेस मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळेस श्रीसाठी हा बॉल खोलात टाकला गेला होता विकेटकीपरच्या हातामध्ये. विशाल आपल्याला पाहायला मिळतात विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये. लेजंड खेळाडू घनसोली 11 घनसोली टीमचे. यावेळेस जोरदार अपील केलेली या विकेट किपरनेही अपील केलेली आहे, संपूर्ण संघाने अपील केली आहे, परंतु पंचांना काही इंटरेस्ट नाही आहे या अपीलमध्ये. आणि निर्धाव चेंडू प्रेशर बनवण्याचं काम करत असताना तुषार बर्गे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या फक्त 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते या टीमची. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फुल टॉस बॉल होता, चांगला फटका, डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक, झेल झालाय ड्रॉप. एक सिंगल रन मिळेल. दुसरीचा प्रयत्न, विराज धावतो डेंजर एंड कडे, परंतु 2 धावा. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम आपण पाहतोय एका बाजूला घनसोली 11 घनसोली, दुसऱ्या बाजूला उत्कर्ष दिवा. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, हा मिस झाला बॉल. तुषार बर्गे दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या तुषार बर्गे यांच्याकडे आहे. सध्या खूप चांगला खेळ हा घनसोली 11 घनसोली संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. रायगड परिसरामध्ये देखील खूप चांगला खेळ साकारला या टीमने. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम झाला, तोच क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा दडपणामध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जज करता येत नाहीये बॉलला. आणखीन एक मी तर म्हणेन जीवनदान मिळालं. टीमची धावसंख्या आणि षटकार आलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. षटकारा 6 धावा मिळतील या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या षटकाराच्या सह्येने पुढे जात असताना एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9 धावा. पहा कॅचही ड्रॉप झाले आणि 6 धावा मिळाल्या. या बॉलच्या अगोदर जी कॅच उडाली होती तीही कॅच जर पकडली असती तर कदाचित काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. षटकारा 6 धावा मिळत, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. उत्कर्ष दिवा 9 धावा धावफलकावरती. तुषार बर्गे चांगली गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ जी आहे ती लाभली नाही गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विजय आलेत गोलंदाजी मार्कवरती.
एक्स्ट्रा प्लेअर घनसोली टीम आपला आलेला नाहीये, प्लीज विनंती करतो. आलेत का? ओके, उमेश दादा आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आम्हाला ते दिसलेच नाही. कदाचित इंजरी झाली आहे उमेश दादांना, कारण की सरप्राईज झालो त्यांना पाहून. गोलंदाजी मार्कवरती विजय आम्हाला पाहायला मिळतात. 9 धावा दाफल गोलंदाज तयार होतो. विराज यांच्यासाठी यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल आहे, निघून चालला, पहिल्याच बॉलवरती आलाय विराजच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. 13 रन स्कोर कार्ड वरती, 13 धावा. विजयांचं स्वागत मात्र चौकाराच्या सह्याने केलंय विराजने. उत्कर्ष दिवा हा संघ मात्र चांगल्या फॉर्म मध्ये, चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि या टीमने भरपूर खेळ खेळला. यावेळेस विकेट लगावण्याचा प्रयत्न, हाही चेंडू मात्र फसला गेला. यंदाच्या हंगामामध्ये रायगड टेनिस क्रिकेट आणि रायगड विभागामध्ये उत्कर्ष दिवा हा संघ आपल्याला नाईटच्या मॅचेस खेळतानाही भरपूर वेळा दिसला. नावाच्या स्पर्धेमध्येही खेळताना हा संघ दिसला. भरपूर अशा नाईटच्या स्पर्धेमध्ये उत्कर्ष दिवा खेळताना दिसलाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये आहेत क्षेत्ररक्षक, एक सिंगल रन. एका सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळाचा पर्यंत झालाय 14 धावा धावफलकावरती. आमच्या आयोजकांनी घेतलेली मेहनत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, फायनलचा दिवस, आणि या फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ही शेवटची फ्रेश मॅच आहे या स्पर्धेची, ज्यामध्ये घनसोली त्यांच्या विरोधामध्ये उत्कर्ष दिवा. त्याचबरोबर रमणगंजी ठाकूर साहेबांचं नुकतंच आगमन झालं, त्यांना मी इन्व्हाइट करतोय. पण या व्यासपीठावरती आपलं सरच्या स्वागत आहे. यावेळेस फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल जज केलाय आणि फलंदाज मात्र श्रीचा खेळ कदाचित संपलाय. याच खेळाडूने, याच क्षेत्ररक्षकाने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये झेल ड्रॉप केल्या होत्या 2, आणि त्याच क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑफ रिजनला खूप चांगला झेल पकडला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिजनला हा फटका खेचला, शरीरापासून दूर होता बॉल आणि फसलेला हा फटका बराच वेळ हवेमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि जंप करत असताना वेल जज, खूप चांगली कॅच पाहायला मिळाली. विनीत यांच्या माध्यमातून हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला ब्रेक थ्रू मिळाला घनसोली 11 घनसोली या टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळेल यश आलाय. हाही एक टॅलेंटेड खेळाडू आहे उत्कर्ष दिवा या टीमचा. चला तर भन्नाट फॉर्म मध्ये घनसोली 11 घनसोली संघ. दिवा या ठिकाणी मात्र हा संघ ट्रायंग्युलर मध्ये क्वालिफाय केलेला आणि कोपर किरणाला 2 सामने जिंकलेत, म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये ते पोहोचलेले, म्हणजे भरपूर क्रिकेट खेळलेत आजच्या दिवसामध्ये. आणि पुन्हा एकदा या कोपरीच्या मैदानावरती तेच चित्र पाहायला मिळेल का? यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतात. विशाल भरपूर क्रिकेट खेळला, लेजंड आहेत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला विजय आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे. अग्री कोळी प्रीमियर लीग मध्ये त्यांना आपण कोचिंगची भूमिका निभावताना देखील पाहिलेली आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावत आहेत. प्रयत्न केला होता परंतु डिक्लेअर मध्ये ही सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा 1 गडी बाद सद्यस्थिती आहे उत्कर्ष दिवा या टीमची. या ओव्हरमध्ये धावा कमी खर्च केला. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर विजयने पूर्णपणे शांत ठेवलंय या उत्कर्ष दिवाच्या फलंदाजांना. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त 15 धावा धावफलकावरती. इथून शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये चांगली भागीदारी आणि त्याचबरोबर चांगली बॅटिंग करावी लागेल. 40-42 पर्यंत जर मजल मारली उत्कर्ष दिवा टीमने तर चांगली फाईट देऊ शकतो, यात काही शंका नाही आहे. चांगली फाईट देईल यात काही शंका नाही, परंतु तशी बॅटिंग करावी लागणार आहे. विराज मडवीला इथून चांगला खेळ साकारावा लागणार आहे. त्याच्या बॅटमधून रन्स आलेले नाही आहेत अजूनपर्यंत. जी हवी तशी बॅटिंग उत्कर्ष दिवा टीमचा पाठीराख्यांना जी बॅटिंग पाहायची विराजची तशी बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केलेली नाही आहे आणि या 2 ओव्हरमध्ये त्याला मात्र आता चांगले प्रहार करावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म
आणि भरपूर वेगवान हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनुराग मिश्रा आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. प्रभावित केलं अनुरागने, भरपूर चांगला गोलंदाज आहे. ऍक्शन ही खूप चांगली आहे, रनअप ही खूप चांगला आहे. लाईन लेंथ फक्त 16 वय वर्ष आहे. आणि आमच्यापर्यंत माहिती देखील आली होती की हा अनुराग मिश्रा जो आहे तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर होता. ज्यावेळेस घनसोलीच्या जिओच्या स्टेडियममध्ये प्रॅक्टिस सेशनसाठी मुंबई इंडियन्सचा संघ आला होता, त्यावेळेस अनुराग मिश्रा हा मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर होता. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. चला भन्नाट वेगाने हा यॉर्कर बॉल टाकला गेला, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सिंगल आली, या दुसरीचा प्रयत्न विराज करतात, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थांबवल्या गेला. एक सिंगल रन, टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती, 16 रन स्कोर कार्डवरती. अनुराग मिश्रा याच्यावरती प्रहार करणं थोडंसं कठीण जरूर जाईल, कारण की नियंत्रण गोलंदाजी करत असताना अनुराग मिश्रा याच्याकडे गुडलेन टप्पा अगदी व्यवस्थितरित्याने सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. पिचिंग ही यावेळी शॉर्ट बॉल टाकला गेला भन्नाट वेगाने, पंचांचा इशारा आला, वाईट बॉल आहे हा. ताकीद देखील दिलेली या, वन बाउन्सची ताकीद दिलेली या गोलंदाज अनुराग मिश्रा याला. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जसा बॉल पीच झाला, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, भरपूर उंची घेतली या बॉलने आणि अगदी डोक्याच्या वरन हा बॉल. पंचांचा चांगला निर्णय आम्हाला पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा रन मिळेल उत्कर्ष दिवा या टीमला. अनुराग मिश्रा पुन्हा एकदा तयार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. बॅटची एज लागल्यानंतर सरळ डिक्लेअर रिझन मध्ये टायमिंग भरपूर महत्त्वाचं असेल, कारण की अनुराग मिश्रा जो आहे तो भरपूर वेगाने चेंडू टाकतो आणि अनुराग मिश्राचा फुलटॉस बॉल ही बॉन्डलाईनच्या पाठवणं थोडंसं कठीण जरूर जाईल, कारण की त्याच्याकडे वेग आहे आणि वेग असलेल्या गोलंदाजाचा फुलटॉस बॉल ही मिस टाईम होतो. ज्यावेळेस तो मोठा फटका खेळण्यासाठी जातो ना फलंदाज, त्यावेळेस मिस टाईम होतो. म्हणून व्यवस्थितरित्याने कनेक्ट करावा लागणार. टायमिंग भरपूर महत्त्वाचं असेल फलंदाजांसाठी. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले गेलं आहे, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. आणखीन एक विकेटचं पतन अनुराग मिश्राला मिळालेली आहे पहिली सफलता. धक्का क्रमांक दुसरा लागलाय उत्कर्ष दिवा या टीमला. मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून वय वाढलेत निखिल सांगतात आम्हाला. आता 17 वर्षाचा राहिलेला नाही आहे, परंतु कमीच वय आहे. 19 ही जास्त वय नाही आहे. ज्या प्रकारे त्यांनी पदार्पण केलंय घनसोली टीममध्ये, आणि घनसोली टीममध्ये प्लेइंग 11 खेळण्यासाठी एक 19 वय वर्ष म्हणजे भरपूर कमी आहेत. 2014 पासून तो 5 वर्ष झाले तो टीममध्ये खेळतोय. पण खऱ्या अर्थाने मी सर्व काही क्रेडिट देईन घनसोली 11च्या लेजंड खेळाडूंना, ज्याने अनुराग मिश्राला सातत्याने बॅक केलं. आणि आज विजय सर, खऱ्या अर्थाने त्यांना आम्ही क्रेडिट देऊ, कारण की सातत्याने अनुराग मिश्राला त्यांनी बॅक केलं. आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटला हा उत्तम दर्जाचा गोलंदाज मिळाला. मी तर म्हणेन घनसोली गावाला तर मिळालाच, परंतु नवी मुंबई टेनिस क्रिकेटलाही मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संग्राम आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती 17. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत. यावेळेस आणखीन एक चेंडू मात्र मिस झालाय. विकेट आणखीन एक मिळेल अनुराग मिश्रा. बॅटची एज लागली. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना संग्राम या फलंदाजाचा खेळ ही संपुष्टात आलाय आणि आणखीन एक धक्का लागलाय उत्कर्ष दिवा या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आयुष. विराजला जेवढ्या लवकर स्ट्राईकवरती आणता येईल ना ते काम करायचं आहे आता फलंदाजांना, कारण की विराज सलामीला आलेला आहे. भरपूर बॉल तो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळला आणि जेवढे काही बॉल शिल्लक असतील या इनिंगचे त्यामधले जास्तीत जास्त बॉल विराज खेळेल याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल आता समोरच्या फलंदाजाला. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 4. हॅट्रिकवरती या अनुराग मिश्रा या स्पर्धेमधली 3री हॅट्रिक घेईल का?
यावेळेस मात्र भरपूर वेग आणि शरीराचा वेध घेत असताना हा चेंडू मात्र डिक्लेअर रिजन मध्ये एक सिंगल रन, सिंगलच्या साह्याने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा, 18 रन स्कोर कार्ड वरती 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 रन्स मोठी धावसंख्या नाहीये. उत्कर्ष दिवा घनसोली 11 घनसोली टीमच्या विरुद्ध तुम्ही मध्ये खेळताय आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ करत असताना तुम्हाला 40च्या प्लस धावसंख्या उभ्या कराव्या लागतील, जेणेकरून तुम्ही फायटिंग स्कोर असेल घनसोली टीमच्या विरोधामध्ये. तो याही वेळेस मात्र खोलात टाकलाय, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली अनुराग मिश्रा याची, ज्यामध्ये त्याने 2 विकेट्स घेतले आणि धावा फक्त खर्च केल्या 4. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी कमी वयामध्ये प्रेशर मध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि कोणत्या टीम कडनं खेळतोय, घनसोली 11 घनसोली जो बलाढ्य संघ आहे. आणि या टीम मध्ये खेळण्यासाठी टॅलेंट लागतो. तुमच्याकडे टॅलेंट नसेल तर या टीम मध्ये जागा नाही आहे. आणि खरोखर टॅलेंटेड खेळाडू अनुराग मिश्रा, वेल डन, खूप चांगली गोलंदाजी. 3 ओव्हरचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 18 धावा, 18 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विनीत पाटील आला. विनीत पाटील 2 झेल जरूर ड्रॉप झालेत, परंतु लॉंग ऑफला खूप चांगला झेल त्यांनी श्रीचा टिपला आहे. एक खूप चांगला गोलंदाज विनीत पाटील. 8 ओव्हरमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतो. घनसोली 11 घनसोली संघ, कुंदन पारकर हेही आम्हाला या टीम मध्ये सातत्याने खेळताना दिसतात. आणखीन एक लेजेंड खेळाडू, त्याचबरोबर रितेश असतील, भीम हाही एक भन्नाट फॉर्म मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या मिडलला बॉल लागत नाही. एक सिंगल रन कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न फंबल झाल्यानंतर अगदी सहजरित्याने 2 धावा कंप्लीट करतील. टीमची धावसंख्या 20 धावा, 20 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती. चला तर 21 धावा धावफलकावरती लागल्यात. आमच्या गुंडलेकरांनी बॉल जेव्हा टाकला होता गोलंदाजाने तिथे 2 धावा लिहिल्या, पण धाव वाढवली एकच. यावेळेस चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन कमी आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय. लॉंग ऑफ वरनं भरपूर डिस्टन्स कव्हर केलं. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2-2 या धावसंख्येने मात्र पुढे जात असताना टीमची धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. 23 मोठ्या फटक्यांची गरज आहे. अजूनपर्यंत एकही षटकार आलेला नाही आहे, त्या षटकाराची आवश्यकता आहे. आणि विनीत पाटील याच्या समोर जर तुम्हाला षटकार ठोकायचा असेल आणि स्पेशली डेथ ओव्हरमध्ये तर संघर्ष करावा लागेल. फिल्डिंगमध्ये व्यूहरचना जरूर आपल्याला पाहायला मिळते विशाल यांच्या माध्यमातून. आपण पाहताय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विशाल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. लेजंड खेळाडू विनीत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते वाईट बॉलच्या साह्याने 24 धावा, 24 रन्स, 24 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. पूलचा फटका लाजवाब आहे, सक्सेसफुल आहे. विराज मडवीच्या बॅटमधनं संघर्षमय षटकार येत असताना उत्कर्ष दिवा या टीमसाठी. या षटकाराची गरज होती खऱ्या अर्थाने आणि इथे चूक केली आहे विनीत पाटीलने. टप्पा थोडासा मागे खेचला. गुड लेंथ वरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होता. आपण संपूर्ण इनिंग विराज मडवीची पाहिली, त्याला गुड लेंथ वरचे बॉल व्यवस्थितरित्याने मिडल करता आलेला नाहीये. जसा शॉर्ट बॉल टाकला तसा त्याने फिरकावून दिला सीमारेषा पार. आता 4 षटक चालू आहे, एकही शॉर्ट बॉल आपण जास्त प्रमाणामध्ये पाहिलेला नाहीये. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गुड लेंथ वरती बॉल टाकत असताना चांगली गोलंदाजी करतोय, परंतु 3ऱ्या बॉलवरती हा शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि त्याला मात्र पनिश केला. सरळ सीमारेषा पार डीप स्क्वेअर लेगला षटकार आला.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू भन्नाट वेगाने हा बॉल निघून गेला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानंतर मात्र डॉट बॉल ताकीद दिली आहे. पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे 1 बाउन्सची. चला प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. पंचांचा जो डिसिजन असतो ते शेवटचा असेल आणि मी तर म्हणेन जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊच नका, कारण की 6 टुर्नामेंट चालू आहेत म्हणजे 6 टुर्नामेंटमध्ये 5 फायनल्स 5:30 वाजता चालू होतील या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळी समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. टायमिंग प्रॉपर झालंय का? लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. अगदी सोपा झेल टिपलाय आणि विराज मडवीचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. विकेटचं पतन. तिसरा धक्का लागलाय. उत्कर्ष दिवा या टीमला चौथा धक्का लागलाय. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. उत्कर्ष दिवा टीम थोडासा स्ट्रगल करत असताना, संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती लागल्यात. विशाल पाटील आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी 30 धावा धावफलकावरती लागल्यात. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो ऐरोली कोळीवाडा या टीमच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना दिसेल. पिंक जर्सी मध्ये आपल्याला हा संघ दिसतोय. घनसोली 11 घनसोली आणि खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांनी साकारला दिव्याच्या मैदानावरती आणि त्याचबरोबर कोपरकेरण्याच्या मैदानावरती. इथे गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशनचे पुन्हा एकदा कमतरता. झेल अगदी सोप्या पद्धतीने टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा लागला उत्कर्ष दिवा या टीमला आणि घनसोली 11 घनसोली टीमने मात्र 30 या धावसंख्येवरती थांबवलंय टीम उत्कर्ष दिवा या टीमला. म्हणजे आता विजयासाठी धावसंख्येची गरज असेल 31. 24 बॉल आहेत घनसोली टीमकडे आणि 24 बॉलमध्ये 31 धावसंख्येची गरज असणार आहे. उत्कर्ष दिवा लगेचच फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं. शुभम भापड जे आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि सुदर्शन जाचक यांचंही खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करतो जे खेळपट्टीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित त्या क्रीजमध्ये खड्डा झाला गोलंदाजी करत असताना. ज्यावेळेस गोलंदाजा पाय त्या ठिकाणी पडतो त्यावेळेस खड्डा झाला आणि कोणाला दुखापत इजा होऊ नये म्हणून लगेचच आपण बघू शकाल तिथे माती टाकण्यात येते. पिच क्रिएटर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर निलेशजी पाटील यांचं खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करतोय. खूप चांगली विकेट जी आहे ती आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून त्यांनी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सचिन गिरी जर पाहिला ना तरी ही खेळपट्टी दोघांना मदत करते. म्हणजे गोलंदाजालाही मदत करते आणि खेळपट्टीलाही बॅटिंग करताना बॅट्समॅनलाही मदत करते. ही अशी खेळपट्टी बनवलेली आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस आम्हाला जेवणाची सोय खऱ्या अर्थाने करून दिली अजयजी लोहार यांचाही खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतोय. अगदी स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतोय. कोपरी गाव आयोजित अवे 11 चषक 2025 मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. चला स्पीडअप करा. उत्कर्ष दिवा फिल्डिंग सजवून घ्या. आपण जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका.
चला प्लीज विनंती करतो स्पीड अप करा. घनसोली टीमला अजून 2 टुर्नामेंट खेळायचे आहेत. निखिल मडवी स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक वरती फलंदाज मिस्टर NMPL अर्थातच राहुल शेट्टी आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैभव मडवी आपल्याला पाहायला मिळतात. अग्री कोळी प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिलं मालिकावीर घेतलेला हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव मडवी हा दिव्याचा खेळाडू. 30 मध्ये 24 मध्ये बनवायच्या 31 धावा. निखिल मडवी व्हेरी डेंजरस मॅन. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमच्या विरुद्ध काय भन्नाट बॅटिंग करतो हा खेळाडू. गोलंदाज तयार. वैभव पहिला बॉल. समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक कव्हर रिजनला. आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे परंतु चेंडू अडवला गेला. 2 रन त्या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावे बरोबर मात्र अकाउंट ओपन झालाय. टीम आपण पाहताय बॅटिंग करत असताना घनसोली 11 घनसोली या टीमचं 31 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये आणि सुरुवात चांगली पाहायला मिळते. कव्हर रिजनला चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला निखिल मडवी यांच्या बॅटमधनं. वैभव मडवी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती ते आहेत. या गोलंदाजी करत असताना सातत्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिडऑनला त्या ठिकाणी तैनात होता यश. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त टायमिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू जर पहिला तर निर्धाव येतो. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धाफलकावरती आपण पाहू शकाल. 2 धावा धाफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 धावा धाफलकावरती लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. वैभव मडवी राईट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. भिरकावून दिलाय. निखिल मडवीच्या बॅटमधनं लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. घनसोली 11 घनसोली टीमसाठी पहिला षटकार आलाय निखिल मडवी यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8. वर्ण निखिल मडवीने बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषा पार. षटकारानंतर आलाय हा चौकार निखिल मडवी यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12. यांचं थोडंसं महागडं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळतं. निखिल मडवी चांगली बॅटिंग करतोय. ऑन साईडला एक षटकार पाहायला मिळाला. लंगोनला एक चौकार पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधनं. साईड बदललेली आहे. साईड चेंज केली आहे परंतु निखिल मडवीला काहीच फरक पडणार नाहीये. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू सीमारेषा पार. निखिल मडवीच्या बॅटमधनं आलाय लागोपाठचा दुसरा चौकार. लॉंगॉन नव्हतं तर लॉंगॉनला चौकार ठोकला आणि यावेळेस लॉंग ऑफ नव्हतं तर मिड ऑफच्या वर्ण 4 धावा. हा भन्नाट खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला खऱ्या अर्थाने व्हेरी डेंजरस लेफ्ट हँडर फलंदाजा. खूप चांगली बॅटिंग सातत्याने या खेळाडूकडनं आम्हाला पाहायला मिळते आणि तेच क्षणचित्र आम्हाला अजून एक इनिंग यंदाच्या हंगामाची आठवते. मुळेखंडच्या मैदानावरती जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमच्या विरुद्ध काय भन्नाट बॅटिंग केली होती. वन ऑफ द बेस्ट बॉलिंग अटॅक रायगड टेनिस क्रिकेट रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी त्या टीमच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा फुल टॉस फक्त दिशा दिलेली आहे. कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक नाही. आणखीन एक बॉल चौकाराच्या दिशेने वाटचाल करत असताना निखिल मडवीने या ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्यात 20 धावा आणि मॅच अगदी सोपी करून ठेवलेली आहे. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये फक्त 11 रनची गरज घनसोली 11 घनसोली या टीमसाठी.
मिस्टर NMPL राहुल शेट्टी आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. ट्रायडंट नवी मुंबई या टीम कडनं का बॅटिंग केली होती, भन्नाट बॅटिंग पाहायला मिळालेली होती. संग्राम पहिला बॉल राहुल शेट्टी यांच्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने. 11 रनची गरज आहे समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुल शेट्टीचा बॅट बंद आलाय. हा षटकार पहिलाच बॉल फेस करत असताना लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. अगदी खोलामध्ये एक सिंगल रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता 4 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 16 बॉलमध्ये 4 रनची गरज आहे. सरावामध्ये लक्ष केंद्रित करावं लागणार आहे उत्कर्ष दिवा टीमला. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज झालंय. दिव्याला जरूर कालच्या दिवसामध्ये ते 2 सामने जिंकले आणि आज मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमच्या विरोधामध्ये त्यांना जरूर पराभूत व्हावं लागलं. परंतु कुठेतरी कमतरता दिसते या टीममध्ये. बॅटिंगमध्ये रन्स येत नाही आहेत, तिथे काहीतरी सराव चांगला करावा लागणार आहे. सराव करत असताना तुमचे जे प्रमुख खेळाडू आहेत, प्रमुख फलंदाज आहेत, त्यांना दिवसाचे 5-6 बॉल भेटले सरावाला तर काहीच अर्थ नाहीये. त्यांना तुम्ही चांगले मी तर म्हणेन चांगले गोलंदाज आणि त्याचबरोबर भरपूर चेंडू खेळण्यासाठी संधी द्या. अन्यथा ही जी बॅटिंग लाईनअप जी तुमची आहे ना ती खराब आम्हाला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. सरावामध्ये लक्ष केंद्रित करावं लागणारे उत्कर्ष दिवा टीम हा एक बलाढ्य संघ आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये या टीमने जिंकल्यात. परंतु आता जनरेशन चेंज झालं आणि या नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम करतोय विशाल दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांनाही आम्ही खऱ्या अर्थाने सांगू का चुकी झाली आहे तुमची, बॅटिंगमध्ये चुका भरपूर झाल्यात आणि या टीमकडे आता थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. संघ चांगला यात काही डाऊट नाही आहे, परंतु इथून जो आहे ना तो संघाला पुन्हा एकदा या नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या रुळावरती जर पाहायचं असेल ना तर तुम्हाला बॅटिंगमध्ये पुन्हा एकदा चांगलं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर अजिंक्य पाटील थँक्यू सो मच, आपण उपस्थिती दर्शवली. यावेळेस नो बॉल आहे, त्याच्यावरती आली आहे सिंगल आणि कदाचित स्कोर जो आहे तो लेवल झाला. 1 रनची गरज असणार, 1 रनची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी घनसोली 11 घनसोली टीमला. चला 1 रनची गरज आहे. संग्राम गोलंदाजी मार्कवरती ऐरोळी कोळीवाडा टीम, हितेश कोटकर टीम कॅप्टन उपस्थित आहेत. आज अभि आहे का? ओके, अभि जोशी. यावेळेस मात्र आरामामध्ये एक सिंगल आली ऑन साइडला आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम घनसोली 11 घनसोली टीमने. उत्कर्ष दिवा हार्ड लक, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतोय. उत्कर्ष दिवा संघ आहे उत्कर्ष दिवा, परंतु या स्पर्धेतनं आज मात्र बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. आणि या मॅच मध्ये मात्र विजेता झालेला संघ अर्थातच आपण पाहू शकाल घनसोली 11 घनसोली. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ या मॅच मध्ये साकारला आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला, हे आमचे गुणलेखक सांगतील.